पत्रकारांवरील धमकीचा निषेध. खासदार संजय दिना पाटील यांच्यावर कठोर कारवाई व खासदारकीचे निलंबित करण्याची मागणी. लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेला पत्रकारांविषयी कथित आक्षेपार्ह व धमकीची भाषा वापरल्याचा निषेधार्थ पूर्णा तालुक्यातील ताडकळस येथील व्हॉइस ऑफ इंडिया संघटना व मराठी पत्रकार परिषद संघटनेच्या सर्व पत्रकार बांधवांनी ताडकळस पोलीस स्टेशनला एकत्र येत तीव्र संताप व्यक्त केला. यावेळी खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना मारण्याची धमकी व अरेची भाषा केल्याने निषेध नोंदवत त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. पत्रकार हे लोकशाहीचे आधारस्तंभ असून समाजातील सत्य जनतेसमोर मांडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करतात. अशा पत्रकारांविषयी एका संविधानिक पदावर असलेल्या लोकप्रतिनिधीने अशा प्रकारची भाषा वापरणे अत्यंत निषेधार्ह असून लोकशाही मूल्यांना धक्का देणारे असल्याचे पत्रकारांनी निवेदनात नमूद केले आहे. या प्रकरणी केवळ जाहीर माफी मागून विषय संपणार नाही. पत्रकारांना धमकावणे, अपमानास्पद भाषा वापरणे आणि नंतर माफी मागणे ही प्रवृत्ती खपवून घेतली जाणार नाही. संबंधितांवर पत्रकार संरक्षणासह लागू असलेल्या कायद्यानुसार गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी तसेच त्यांच्या खासदारकीचे निलंबन करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. यानंतर पत्रकार संघटनेने ताडकळस पोलीस स्टेशनला जाऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक जगताप यांच्याकडे निवेदन सादर केले आहे. हे निवेदन शासनापर्यंत तातडीने पाठवून संबंधितांवर लवकरात लवकर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी ताडकळस येथील व्हॉइस ऑफ इंडिया संघटनेतील व मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्न संघटनेतील सर्व पत्रकार उपस्थित होते. प्रतिनिधी फिरोज पठाण. व्हॉइस ऑफ मीडिया या शाखेच्या वतीने खासदार दीनानाथ पाटील यांनी जे पत्रकारांविषयी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून धमकी दिली या घटनेचा जाहीर निषेध करण्यात आलेला आहे. लोकशाहीतील चौथा स्तंभ म्हणून पत्रकारितेकडे आपण पाहत असतो. जनतेचे प्रश्न घेऊन पत्रकार हे काम करत असतात. परंतु खासदार दीनानाथ पाटील यांना सत्तेचा माज आला असून सत्तेच्या जीवावर त्यांनी पत्रकारांना धमकी दिलेली आहे आणि पत्रकारांना कोंडून मारण्याची देखील धमकी दिलेली आहे. ही घटना लोकशाहीतील एक काळीमा फासणारी असून पत्रकारांच्या अधिकारावर गदा आणणारी आहे. यामुळे पत्रकारांना यापुढं जे काय असे वक्तव्य करणारे खासदार असतील, आमदार असतील, मंत्री असतील या सर्वांच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकून यांना कडक कारवाई करावी अशा प्रकारची पत्रकारांची मागणी आहे. गेल्या अनेक वर्षापासून पत्रकार संघटनेच्या वतीने पत्रकारांना संरक्षण देणारा जो कायदा झालेला आहे, परंतु या कायद्याची अंमलबजावणी अद्यापही शासनाने केलेली नाही. जर शासनाने पत्रकारांच्या संरक्षण कायद्याची जर अंमलबजावणी केली तर असे जे खासदारासारखे जे वक्तव्य करणारे जे व्यक्ती आहेत हे समाजामध्ये पुढे येणार नाहीत. जर पत्रकारांविषयी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून धमकी देण्याचे प्रकार जर वाढले तर अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी शासनाने कडक कारवाई करून अशा व्यक्तीवर कायदेशीर कारवाई केली पाहिजे.